नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं मित्रांनो. हे बघा सकाळ सकाळ आहे आणि सकाळी मी आता हे फणं काढत आहो. काल थोडेसे तिकडे ह्या वरीतले फणं काढले होते, ह्या दिसते का नाही का तुम्हाला. आता आज या वरीतले फणं काढत आहो. तेथून आलो काढत काढत फणं. आत्ताच भाऊ येऊन गेला तो का म्हणे धुरा साफ करू टाक म्हणे. आता पहा नुसती झाडामुळे नशिबात आहे. एक वरभर जागा म्हणजे एका वरीभर जागासाठी म्हणजे धुरं साफ करणं पडते का सांगा. आता एवढा मोठा धुरा आणि नुसती वरभर जागा आहे आणि अडीच वरी जागा नुसत्या सहलीनेच जाते, काही मला फायदा होत नाही. मग का चाराण्याची कोंबडीने बाराण्याचा मसाला परवडते का सांगा तुम्ही. आता मी वावून घेतलं तो का मामा आहे म्हणे, त्यांचं बरोबर आहे, धुरा साफ करणं हे मी त्याच्या बरोबर आहे, पण मला परवडत नाही ना. चाराण्याची कोंबडीने बाराण्याचा मसाला का फायदाच काय राहत नाही. भयानक गचट आहे तिथून तिकडे भयानक गचट आहे, तिकडे भयानक गचट आहे. तेवढा मोठा बाण लांबलं काय पळून आहे दिसता. आजपर्यंत काय केलं त्यानं, काहीच नाही केलं त्यानं. म्हणजे धुरा साफ कर. आजपर्यंत शेती खाल्ली संपूर्ण, 15-16 वर्ष शेती खाल्ली संपूर्ण खाल्ली. हां मला 5 पैशाचा फायदा नाही झाला. तो म्हणते आता मला धुरा साफ कर. हां धुरा साफ केला असता बरे फायदा असतात. हे झाडं दिसते, या झाडामुळे नुसता माल जाते मग का किती. हां 1 2 3 काय 1 2 3 3.5 वरी होते एकूण. 3.5 वरीपैकी फक्त एकाच वरीतला मला कापूस पिकला, बाकी माझ्या 2.5 वरी फुकट गेल्या. पैसा मग फुकट पैसा बर्बाद झाला. तो धुरा साफ करून फायदाच का. कारण तर मी हे असे तासात पेरले होते, तिकडे मग आऊत जात नाही. आऊत चांगले फिरते म्हणते, धुरा साफ कर म्हणते. मग मी असं आऊत हाणतच नाही, असं मी पेरतच नाही माल, असा माल पेरतो मी असा. त्यामुळे म्हणजे धुरा साफ करायची काही गरज नाही, काय फायदाच नाही, परवडतच नाही ना. तुम्ही सांगा आता परवडेल कसं. तुम्ही सांगा बरं. आता 10 एकर धुरान एकर भर जागा, मग 10 एकर धुरा साफ करायला जमते का सांगा तुम्ही. आता परवडेल का ते, जमतच नाही ते. कोंबडी जायची एवढीशी ना, मसाला एवढा पडायचा. किंवा 1 रुपयाची कोंबडी जायची, चराण्याची कोंबडी जायची ना, 12 मसाला राहतात. जमते का सांगा तुम्ही. आता ही गोष्ट म्हणजे नाही परवडते धुरा साफ करायला. की धुरा तसाच ठेवतो, काही मला गरज नाही धुरा साफ करायची. आता हे साफ आता हे फोन म्हणून बोलते का मला. पण यूट्यूबचे काम राहते, या शेतीच्या मागला मग मला परवडते का मला. 2 रुपये उत्पन्न शेतीचं का फायदा का मला. काही ना काही मला दुसरं पाहा लागते उत्पन्न. आणि आमच्या गावात कोणती कामधंदा भेटत नाही आमच्या गावात कोणता. आता मी यूट्यूबचं काम करतो हे माहीत झाल्यावर पुन्हा मला जास्त लोक बोलवत नाही. आपली नजर पहिलेच कमजोर आहे, त्याने लोक मला जास्त बोलवत नाही कामं करायसाठी. मग हे जमते का धुरा साफ करून जमते का सांगा. धुराही असा आहे खराब होऊन आहे, हेटे आहे मेटे आहे, हे ते खराब गोष्टी आहे. लई वेळ लागते साफसूफ करायला तेवढा धुरा, परवडत नाही. जगणं आहे आता. चला आता हे त्यातून तिकडे पुन्हा थोडंसं फणं मोडायचं आहे, मोडून टाकतं फणं मोड झाले का मग तिकडून येतो जमा करत. आता हे बघा येतं ढिग मारलं पाहायचे, अशा प्रकारे ढिग मारत येतं तिकडून जमा करत. मग आपला टाईम होते घराकडे जाता. हे बघा असे ढिग मारत जातो. आता आमचं चालू आहे. आता त्यानं जास्त शेती घेतली. हां 3.5-4 एकर शेती घेतली आमची. काकाची तर आहेच म्हणा ठेक्याची. हां बैल नावनास त्याला ताब्यात, घरं नावनास त्याला दिली मी. बैल गाडी माळी त्यालाच दिली, बोर माळी घरातली हे त्यालाच दिली मी. पुन्हा आपलंच पाहिजे असे लोक आहेत जगात. मी तुम्ही आता सांगा आता तुम्ही आता गोष्ट. आता या गोष्टीला काय म्हणा. मग नावना फायदा मवाच पाहिजे म्हणते प्रत्येक ठिकाणी. त्यानं धुरा साफ करून लागायला पाहिजे त्यानं. मुली म्हणते धुरा साफ करून टाक. बरं परवडते का मला एका वरीसाठी धुरा साफ करणं. बरोबर जागा फक्त जमते का तसं. हां म्हटलं मी लोक सांगावं का. सांगलं तर आपल्यासारखा खोट पण दिसतं, वाईट पण दिसते. आपण स्पष्ट वक्तेपणा आपल्या याच्यात आहे. तर आपल्यासारख्यानं एखाद्याला बोललो आपण ह्या हरामी आहे म्हणते, या वाईट आहे म्हणते. पण या वाईट झाला काहून, यानं बोलला शब्द काहून हे नाही विरुद्ध धरत. हा शब्द बोलला काहून, आपलं चूक होतं म्हणून हा शब्द आपल्याला बोलला बा, तर असं ते नाही पकडत. आता हे बघा हे अशा प्रकारे आता पायनं फणं पागवत जातो. हे अशा प्रकारे हे चालू आहे पायनं पागवणं. आणि आता
आता शेतीमध्ये जास्त असते तर मी यूट्यूबचं काम करतच नव्हतो अजिबात. शेती जास्त असती तर काही गरज नव्हती म्हणजे यूट्यूबचं काम करायची म्हणजे. मग शेती नाही म्हणून मला आता यूट्यूबचं काम करायला कशी आता 10-12 रोजी पडते ते सगळी कशी कामी जीवनाला कामी लागते. जे झालं ते आता का नसलेले असलं कोणतं वाईट आहे खरंच आता जीवनामध्ये. मग ती कामं काय नाहीपेक्षा कामं तर जास्त काही आमच्या गावात भेटतच नाही. भेटलं ते का नाही जमत, जास्त भेटत नाही आम्हाला, सांगतच नाही. पहिले सांगे म्हणा पण तेही जास्त नाही सांगे. चला आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. थांबा चला हे हा यातच आहे. आता हे जे झाड आहे हे बघा खाली पडून आहे का, हे बघा थोडी थोडी लागली वाटते पिकाली. हे बघा हे भोकर ऐकलं का, अरे वा लागली पिकाली. पण हे फांदी वाळून आहे वळत आहे ते बघा तिथून आहे. बघा बघा दिसते काय तुम्हाला, इकून आहे भोकर बसला ते खाले. शक्तिवर्धक आहे, कपनाशक आहे, कृमीनाशक आहे. कृमी पोट दुखत झालं तर पोट दुखणं ठीक होते, लई फायदे आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढते. तोंड येते चिकट पण मस्त लागते खाले. एक कसं पडलं होतं का बाबा त्याचा दगड का असं शिवणाचं आहे. आता वरत लागून आहे भोकरा वरत आहे. कसं झाड वाढलं आहे यावर्षी, वरत लागली आहे भोकरं. म्हणजे हात पुरे कसं आहे हातात धुवून खाव तोडू गेलं. आता यावर्षी आता काही भोकर खाली भेटत नाही. वरत आहे, वर चढायला लागते. आता जाऊ द्या. आता सांगा आता गोष्ट. आता मित्रांनो आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.